नागपुरात धक्कादायक हिट अँड रनच्या आडून सुनेनेच सासऱ्याला हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार असं मृतकाचं नाव आहे. अर्चना पुट्टेवार असं या हत्येमागे मास्टर माइंड असून ती टाउन प्लॅनिंग विभागात गडचिरोली येथे क्लास 1 ची अधिकारी आहे. विशेष म्हणजे वडील धडक देत फरार कारवाल्यांना शोधण्याची विनंती पोलिसांना करत होते. त्या डॉक्टर मनीष पुट्टेवार यांच्या पत्नीनेच हे सगळं घडवून आणल्याचा पोलीस तपासात समोर आला आहे. या प्रकरणात सुरुवातीला हिट अँड रनचा गुन्हा अजनी पोलिसात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस तपास करत असताना अर्चना यांचा चालक असलेला सार्थक बागडे याच्या मार्फत नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांनी सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. सुरुवातीला हिट अँड रन वाटणाऱ्या प्रकरण नव्याच वळणावर जाऊन पोहोचले. सुमारे 20 ते 22 कोटीची संपत्ती वाद कोर्टात सुरू आहे. यात संपत्तीच्या वादातून अर्चना यांनी सासऱ्याला संपवण्यासाठी जवळपास 17 लाखाची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यात पोलिसांनी बँक खाती तपासली असून यात 17 लाख रोख गोल्ड, 3-4 कार आणि एक मोपेड वाहन जप्त केले आहे. या घटनेत सार्थक बागडे यांनी नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांनी अपघाताचा कट रचण्यासाठी कार विकत घेतली होती. यात नीरजला अपघात प्रकरणात अजनी पोलिसांनी अटक केली आणि जामिनावर सुटला होता. त्यानंतर तो बारमध्ये पैसे उडवत असल्यानं पोलिसांना संशय आलाय. त्यानंतर खोलात जाऊन तपास केला तेव्हा सून अर्चना हिचे नाव समोर आले आहे. यात अर्चना हिच्या भावाला सुद्धा कटात सहभागी असल्याने त्याला ताब्यात घेतले आहे. यात हत्येसाठी मे महिन्यात 3 प्रयत्न झाले. पहिला प्रयत्न हा 8 मे रोजी झाला होता. त्यानंतर दुसरा प्रयत्न 16 मे रोजी झाला. तिसरा प्रयत्न हा 22 मे रोजी झाला. यात कारखाने आल्यानं पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता. बघा, हे जे केस आहे 22 तारीखला एक घटना घडली होती. त्या घटनामध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार म्हणून त्यांचे निधन झाला होता. सुरुवातीला ही एडी म्हणून दाखल झाली होती आपले अजनी पोलीस स्टेशनला आणि त्याचे नंतर इन्व्हेस्टिगेशन याची इन्क्वायरी चालू होती. परंतु आम्हाला ही माहिती मिळाली होती की त्याच्यात काहीतरी घातपात झालेला आहे आणि जाणून बुजून असा एक ॲक्सिडेंट नाही आहे, ते त्याच्यात मर्डरसारखं हे दिसतो आहे. म्हणून आमचे अधिकारी त्याच्यात कामावर लागले होते, आमचे क्राईम ब्रांचचे, आणि ते पॅरलल इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना मग हे कळलं की दिस इज अ मर्डर. आणि मर्डर त्या अनुषंगाने त्यांनी पुढची कारवाई त्याची चालू झाली आणि त्याच्यात त्यांनी जे मेन आरोपी होते, काय कारण होता आणि त्यांनी जे डॉक्युमेंटरी आणि इतर एव्हिडन्स कलेक्ट केल्यानंतर त्यांना कळालं आणि त्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही 6 गुन्हेगार जे आरोपी आहेत त्याच्यात अटक झालेली आहे आणि त्या आता इन्व्हेस्टिगेशन आमचे क्राईम ब्रांचचे PI ते सध्या करत आहे. आणि ह्याच्यात जवळपास 17 लाखाची प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यात कॅश आहे, गोल्ड आहे आणि कार्स पण ॲडिशनली 4 वाहन जप्त करण्यात आलेले आहेत. त्याच्यात 3 कार आणि एक स्कूटर पण आहे. ते असे सध्या कार आहे. या प्रकरणामध्ये हत्या करण्यापर्यंत पोहोचण्याचा मोटिव्ह काय होता? मास्टर माइंड जी सून आहे डिसीजची, तिचं कारण काय होतं? तिच्या मनामध्ये असं काय राग होता आपल्या सासऱ्याची? मग आतापर्यंतचे आमच्या समोर जे कारण आलेलं आहे तो आहे प्रॉपर्टीच्या, आणि ते वाद त्याच्या कोर्टात पण चालू आहे, सिव्हिल डिस्प्यूट त्याचे चालू आहे. आणि एक प्रॉपर्टी त्यांची होती, त्या प्रॉपर्टी आता समोर आलेली आहे, त्याची किंमत जवळपास 20 कोटीच्या पुढे आहे. आणि त्याच्यात तो एक वाद होता. आणि ही जे एक आरोपी आहे ते स्वतः एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि त्याचे जे बाकी ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेले आहे तर तेही आपण आणि त्यांनी ह्या केसमध्ये ॲक्टिव्हली भाग घेतलेला आहे. त्यांना आम्ही सर्वांना आरोपी रचित केलेला आहे. पूर्वी पण 2 अटेम्प्ट झाले होते का याच वृद्धावर सेम पद्धतीने याच लोकांना? जी बरोबर आहे. त्याच्यात 2 वेळेस अटेम्प्ट झाला होता याच्यात आणि दोन्ही वेळेस ते जे समोर येत आहे की त्याला भीती दाखवण्याची होता. जर तो एक वेळेस बाहेर पडला याच्यातून डिस्प्यूटमधून तर ती प्रॉपर्टी बहुतेक त्यांच्याकडे आरामात येईल असं एक दिसतो आहे. परंतु 3ऱ्या अटेम्प्टमध्ये ते मरण पावले आणि ते 3रा हे होतं त्यांच्या अटेम्प्ट याच्यात आहे. मास्टर माइंड या प्रकारातले आहे ते स्वतः क्लासरूम अधिकारी जसं मी बोललो की ती गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि त्याबद्दल आम्ही कारवाई आता करतो. सुपारी देण्यात आली किती सुपारी देण्यात आली होती? हे जे आहे आत्तापर्यंत जे निष्पन्न झालेलं आहे, काही कॅश देण्यात आला होता
आणि ज्यांनी तो घेतला होता, ज्याच्या मार्फतीने झाला होता, ते आहे आमच्याकडे कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन. अमाऊंट समोर आला तर किती मोठी पूर्ण सुपारी देण्यात आली? बघा, हे जे आहे आत्ता जे ट्रान्झॅक्शन आहे ते आम्हाला दिसतोय. इतर पण गोष्टी आम्ही कॅल्क्युलेट करतो आहे की कसे कसे कोण आणि कसे झालेले आहे, हे सगळं आम्ही करतो. यामध्ये अजून आरोग्याची वाढ होऊ शकते का? आम्ही अजून थांबलेलो नाही आहे की याच्यात अजून कोणी असू शकतोय का, परंतु आत्तापर्यंत जे आहे जवळपास 6-7 आरोपी यांच्या ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन दिसतो आहे. अजून जर आम्हाला कळलं आणि निष्पन्न झाले तर आम्ही पुढची कारवाई चालू करू. सर, याच्यात पण मुलगा आहे, त्याला अजून मुलगा आणि मुलगी आहे, त्यामुळे त्या सुनेला याची रिटर्न प्रॉपर्टी सरसकट जर सुनेला मिळाली नसते, त्यामुळे ती जे कारण वाटेल तुम्हाला अजून ते दुसऱ्या बाजूने तपासणार. जसं मी सांगितलं, जसे जसे सर्कमस्टान्सेस आहेत सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि जसं हे घडलेले आहे आणि त्यांचे जे कबुली जबाब आहे त्या सगळ्यांच्या आधारावर आम्ही हे केलं आहे. तर यामध्ये संपत्तीची सांगितलेली 20 ते 22 कोटी आहे की त्यापेक्षा जास्त आहे? बघा, हे जे आमच्याकडे जो मेन कारण हे आहे आणि यांची अजून काय प्रॉपर्टी आहे, आमच्या पॅरलली काम चालू आहे.